नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो. तर आज मी तुम्हाला माझ्या गुरु माऊलीचे मला आलेले अनुभव सांगणार आहे. आणि तुम्ही माझ्या अनुभवातून ऐकता की माझे गुरु माऊली माझ्या घरी आली आणि त्याच्यासाठी तर मला किती वाट पाहावी लागली, किती तळमळ व्हावी लागली. तर हे माझ्यासाठी खरंच सोपं नव्हतं. आता तुम्हाला वाटेल गुरु माऊली कित्येकांच्या घरी जाते आणि खरंच जातात, कित्येकांना भेटतात. पण मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, राम पण अयोध्यात राहत होते. किती जणांकडे म्हणजे ते समोर दिसत होते, घरातच त्यांच्या मंथरा कैकई ह्या सर्वांसाठी ते होते आणि खूप जण त्यांना रोज पाहत होते. पण ते शबरीसाठी म्हणजे शबरीसाठी ते किती महान आणि ती किती मनाच्या अंतःकरणातून त्यांची वाट पाहत होती की आता तसं त्यांना म्हणजे जिथं राम राहत होते तिथल्या लोकांना त्यांची जेवढी हे नव्हती, शबरीने तर त्यांना पाहिलं पण नव्हतं, तरी पण ती एवढ्या यांनी वाट पाहत होती, त्यांच्यासाठी गोड बोरं काढून ठेवत होती. तशी माझी काहीशी कथा होती, म्हणून माझ्या एवढं कळकळ माझ्या मनाची लागली होती की जशी आता खरं मी तुम्हाला सांगते, पहिले मला खूप वाटत होतं. माझा गजानन महाराजांचा अनुभव तुम्हाला सांगते मी, म्हणजे आता ह्या अनुभवामध्येच तो विषय आला म्हणून सांगते की मला आधी पहिले कसं वाटायचं की गजानन महाराजांबाबतीत की मी माझ्या बाबाला खूप त्रास देते, मला जे पाहिजे ती मी गजानन महाराजांना मागत राहते आणि माझी भक्ती खूप स्वार्थी आहे, खूप स्वार्थी आहे असं मला वाटायचं. मी नेहमी म्हणायचे की माझ्या बहिणीला त्यांना, कारण सगळे देवाचं खूप करायचे, माझी बहीण ते पारायण करायची, सगळे करायचे आणि मी नेहमी म्हणत होते की माझी भक्ती खूप स्वार्थी आहे ग, मी महाराजांना सारखं मागत राहते. आणि मलाच माझ्या भक्तीवर विश्वास नव्हता. मी तुम्हाला सांगते की नाही, मी नुसतं बाबांना त्रास देते, बाबा मला हे द्या, बाबा मला ते द्या, बाबा मला असं. खरंच ह्याच गोष्टी मी करायचे, बाबा ते सगळ्या गोष्टी करत होते. पण आणि मी माझ्या भक्तीवर खरंच मला विश्वास नव्हता. मला वाटायचं माझी भक्ती अशीच आहे, माझी भक्ती स्वार्थीच आहे. मी नुसतं स्वार्थीपणासाठीच गजानन महाराजाला मी काही करत नाही आणि नुसतं बाबा मला हे द्या, बाबा मला ते द्या असंच करते. पण ज्या वेळेस माझ्या त्या दागिन्याचा अनुभव मला आला आणि मला